काय सांगू, सकाळपासून तन्मयच्या ऑफिसला जाण्याची तयारी, त्याचा डबा, त्याची कॉफी, त्याचा नाश्ता, सगळं करण्यात वेळ कसा गेला ना तेच कळलं नाही. तू का उभी आहेस? ये ना, बस, बसून बोलूया, ये. तन्मय? हो, तन्मय आत्ताच तर गेला ऑफिसला, म्हणूनच तर मी थोडीशी रिलॅक्स झाली आता. आता डायरेक्टली त्याच्या लंचची तयारी. बाय द वे, तू आज इथे कशी काय आलीस ते नाही सांगितलंस मला. काय, काही विशेष? नंदिनी, नंदिनी, फक्त तन्मयच नाही तर मी सुद्धा तुझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि म्हणूनच आज पूर्ण दिवस मी तुझ्या सोबत घालवणार आहे. अरे वा, क्या बात है, खूप मजा येईल. अरे नाही, मला नको, थँक्यू. अगं घे ना. अगं नाही, खरंच नको. थँक्यू मावशी. हे माझा अल्बम आहे, बघ ना, सगळे माझे फोटोज आहेत. हा हा कसा आहे? छान आहे ना? हा ना, मी आणि तन्मय पहिल्यांदा महाबळेश्वरला गेलो होतो, तिथला आहे. आमचं पहिलं आउटिंग एकत्र. खूप मज्जा गेली होती, एवढी धमाल आली ना. आणि हा बघ, हा तिकडचा फोटो आहे जिथे तन्मयनी मला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटलं. ओ गॉड, मला आठवलं की अजूनही लाजायला होतं. हा फोटो आहे ना, आरोही, अगं तू तिथे काय करतेयस? मी तुला काहीतरी सांगत होते. हा अगं, बोल ना, बोल ना. आरोही, मला तुझ्याकडून ना एक फेवर हवाय. अगं सांग ना मग. तू चल माझ्या बरोबर, ये. ऐक ना आरोही, मला ना तुझ्या हातचं काहीतरी खावंसं वाटतंय. अगं मग सांग ना, काय करू? काय करशील? काहीतरी स्वीट डिश, गाजराचा हलवा. अगं हो, त्यात काय एवढं, लगेच करते. वाव. मावशी, सामान कुठे आहे सगळं? मावशी, हिला जे काय सामान लागेल ते सगळं द्या. हा, मी आलेच.
आरोहीचा फोन का लागत नाहीये? कुठे गेली असेल? ती अशी का वागते? काय लपवते माझ्यापासून? बरं, आता जाशील का? तुला उशीर नाही होते वाटतं. ओके बाय. जा आता लवकर. जा. हो, मी फोन करेन. तिने कोणाशी बोलते? जाऊन बघायला हवं. उशीर होईल तुला. बाय. नंदिनी, काय ग? कोणाशी बोलत होतीस? कोणाशी काय विचारतेस? तन्मयशी. तन्मय आला होता भेटायला. अगं, आत्ताच तर आला होता. काय तर म्हणे इथे जवळच मार्केटिंगचं काम होतं. काम लवकर संपलं म्हणून ऑफिसला जाता जाता तुला भेटून जाऊया म्हणून आला मला भेटायला. वेड आहे ना. अरे तू परत काय आलास? तुला उशीर होईल आता. मी ओरडीन तन्मय. नको इतकी काळजी करू माझी. आरोही आहे ना माझ्या बरोबर. बरं, जा आता लवकर. पाहिलंच ना केवढी काळजी करतो माझी. बरं, गाजर हलवा खायचा आहे ना? हो, येतेस ना? हो. झाला गाजर हलवा तयार? हा, किसतच होते. जरा डॉक्टरांना चहा देऊन येते आणि मग करते. मावशी, असं करा, मी चहा देते, तोपर्यंत तुम्ही बाकीची गाजरं किसून ठेवा. मी बरं, येतेच. ठीक आहे. डॉक्टर, कालपासून नंदिनीचं जे वागणं आहे ते बघितल्यानंतर मला टेन्शन यायला लागलंय. तिला काही गंभीर आजार तर नाही ना? नंदिनीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात आलंय ही केस इरोटोमॅनिक डिल्युजनची आहे. कोणती केस? इरोटोमॅनिक डिल्युजन. अहो, अशा आजारात रुग्णाला अचानकपणे कोणाबद्दल तरी आकर्षण वाटतं आणि मग त्या व्यक्तीचं आपल्यावर खूप प्रेम आहे अशी ते स्वतःची समजूत घालून घेतात. आणि हा गैरसमज जर स्ट्रॉंग झाला तर ते त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात इमॅजिन करू लागतात. डॉक्टर, म्हणजे माझी नंदिनी आता कायम अशीच वागत राहणार? अहो, अगदी कायम अशीच नाही म्हणता येणार. पण मी सांगितलेला मुद्दा वगळता असे पेशंट इतर बाबतीत अगदी नॉर्मल आयुष्य जगत असतात. अहो डॉक्टर, अहो थोड्या वेळाकरता का होईना पण अशी परिस्थिती निर्माण झाली मला टेन्शन येणारच ना. हो, किती झालं तरी मी बाप आहे तिचा. अहो जबडे साहेब, ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. पण ट्रीटमेंट घेत असताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायला हवी. अशा पेशंटना विरोध चालत नाही. त्यांचा मुद्दा जर आपण खोडून काढायचा प्रयत्न केला तर ते स्वतःला इजा करू शकतात किंवा दुसऱ्यालाही इजा करू शकतात. सो बेसिकली त्यांचं मन सांभाळण्याची फार गरज आहे. बाकी तसं विशेष काही टेन्शन नाहीये. पण नंदिनीला ह्या ट्रीटमेंटसाठी थोडा काळ गेला ना तर ती निश्चित या आजारातून बरी होऊ शकते. आरोही, तू? मी चहा घेऊन आले होते. माझ्या नंदिनीला वाचव. मला माहिती मी तुला खूप त्रास दिला. त्याची शिक्षा तुम्हाला हवी ती कर. नंदिनीला या आजारातून बाहेर काढण्यासाठी माझी मदत कर. माझ्या पापाची शिक्षा नंदिनी भोगते. बघवत नाही मला हे. खरंच सांगतो आरोही, मदत कर.
लाचार बापाची विनंती आहे, मी तुझ्या पाया पडतो. काय काय करताय तुम्ही हे? प्लीज आरोही, प्लीज मदत कर. आरोही अजून कशी नाही आली? मला तर कायच अंदाज नाही. नाही असं ती कधी करत नाही, एकतरी फोन करतेच, पण आज तो पण नाही आला. मी दिवसभरात आमच्या काळजीपोटी एक तरी फोन करणार म्हणजे करणार. एक मिनिट, आरोहीचा दिवसभरात फोन नाही आला, नंदिनीचाही नाही आला. आरोही नंदिनीला तर भेटायला नाही गेली. अरे काय पण काय बोलतोस तू तन्मय? आता कसा होईल? नाही म्हणजे आपली आरू नंदिनीच्या काळजीपोटी तिच्या घरी गेली पण असेल, पण एवढा टाइम त्या नंदिनीने आरूला आपल्या सोबतीला बसून ठेवला असेल काय? शक्यच नाही. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आरोहीवर केवढी वैतागली होती ती. ओरडाआरडी करत होती तिच्यावर. त्यामुळे ती इतका वेळ हिला सहन करणं शक्यच नाही. मला ना वेगळीच भीती वाटते. राया आणि नंदिनीने ताईला किडनॅप तर केलं नसेल ना? काहीतरी काय बोलतेस? शुभ शुभ बोल ना जरा. अरे, माझ्या डोक्यात जे आलं ते मी फक्त म्हणाले. आरूच्या बाबतीत असं काय पण होऊ नाही शकत. हो, पण ती नेमकी गेलीये कुठे कसं समजणार? आई अहो, हीच तर माझ्या प्रेमाची खरी परीक्षा आहे. यात जर मी उत्तीर्ण झाले ना, तर तन्मयच्या मागे लागलेली ही पीडा कायमची दूर होईल आणि माझी अगदी खात्री आहे. आता आरू येईपर्यंत आपल्याला काय पण नाही समजणार. बरोबर आहे तुमचं. पण ताई येणार कधी आहे? आरोही जे करते ते योग्य का अयोग्य हे आत्ता कुणीच सांगू शकणार नाही. ते कदाचित काळ ठरवेल. पण त्या पोरीच्या आत्मविश्वासाचं खूप कौतुक वाटतं मला. तो आत्मविश्वास कायम राहिला पाहिजे. मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीनच, पण तुझेही आशीर्वाद असू देत. आजवर कधी मी तुझ्या समोर हात जोडले नाहीत, पण आज आरोहीसाठी प्रार्थना करते. आरोहीवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. वाह, झाली का तयारी? छान. हे काय? अगं आपण तिघेच होतात जेवायला. मग चौथी प्लेट ती कोणासाठी? कमालच करता तुम्ही. कोणासाठी म्हणजे काय? तन्मयसाठी. मगाशी झाला ना तो ऑफिस मधून. तन्मय तन्मय आवरून झालं असेल तर लवकर ये, आम्ही थांबलोय. आणि तुझे कपडे बेडवर काढून ठेवलेत, ये लवकर. हा बघा आला. या. काय अरे, केव्हापासून थांबलोय आम्ही. पप्पा आणि आरोही सुद्धा वाट बघतायत तुझी. ये बस पटकन आता. आणि तू काय खाणार आहे सांग, म्हणजे मी ते वाढते. भूक लागली असेल ना तुला. अगं नंदिनी, काय झालं पप्पा? मी 2 मिनिटं आधी ह्याला वाढू का पहिले?
मग तुम्हाला वाटतं त्याला भूक लागली असेल. अगं तन्मय कुठे आहे इथे? तन्मय नाहीये. अगं हवं तर आरोहीला विचार. आरोही पप्पा पप्पा प्लीज प्लीज स्टॉप इट. तन्मय आहे इथे. नंदिनी अगं खरंच सांगतोय. आरोही आरोही मला मला खरं खरं सांग. तन्मय आता इथे होता ना? तन्मय इथे होता ना? मी पाहिलं त्याला. पप्पाला सांग ना. तू तू नाहीतर मी स्वतः. नंदिनी 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 अगं तन्मयचा आता फोन आला होता. तो तो जस्ट निघाला अगं ऑफिस मधून. नाही म्हणजे तुझा फोन बहुतेक लागला नाही म्हणून त्याने मला फोन केला होता. बरं नंदिनी ऐक ना, तुला माहितीये तन्मयने काय सांगितलंय? तो असं म्हणाला की नंदिनीला लगेच तयार व्हायला सांग. मग तो आला की लगेच तुम्ही निघाल ना बाहेर. तू खरं सांगतेस? मी तुझी मैत्रीण आहे की नाही? मग मी खोटं का बोलेन तुला? बघ आता पटकन जेवून घे, औषधं घे, तोवर तन्मय येईलच. आणि जर तो नाहीच आला ना तर मी स्वतःहून घेऊन जाईन तुला त्याच्याकडे. खरंच तू तू घेऊन जाशील? आरोही तू खरं सांगतेस ना? हो हो लगेचच. तू गाजर हलवा मागितल्यावर मी लगेच करून दिला का नाही तुला? चल आता पटकन जेवून घेऊया. मी पटकन जेवून घेते मग तू मला घेऊन जा. हा हो हो तू मी पटकन खाते. हो आणि मग तन्मयकडे घेऊन जा. हा आम्ही ना लॉंग ड्राईव्ह वर जाऊ. हो हो लवकर लवकर. धर पटकन पटकन खा. आरोही अगं तू कुठे होतीस? कधी आलीस? मी नसताना तू मला मिस करतोस की नाही हे बघायचं होतं ना, म्हणून मुद्दामच गेले होते. आरोही अगं मी तुला किती मिस केले शब्दात नाही सांगू शकत. तू नसताना माझी काय अवस्था झाली होती नाही घरच्यांना विचार. हे सगळं जाणून घ्यायला मला घरच्यांना विचारायची काहीच गरज नाही. तुझ्याकडे बघूनच कळतंय तुला किती टेन्शन आलं असेल ते. टेन्शन? आरोही अगं प्लीज असं न सांगता कुठेही जाऊ नकोस. तू नव्हतीस तेव्हा नाही ते विचार येऊन गेले ग, आणि म्हणूनच काळजी अजून वाढली. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? प्रेम तर नेहमीच करतो, पण आज त्याची तीव्रता तू जवळ नसताना जास्त जाणवली. आरोही कुठेस तू? तन्मय तू सतत माझ्या जवळ राहावंस असं मला वाटतं. आणि थँक्स, धावत आलास माझ्यासाठी. तन्मय तुला माहितीये तुझ्याजवळ असलं ना की मला कसलीच भीती वाटत नाही. खूप सेफ वाटतं. असं वाटतं जगातलं कुठलंच दुःख माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मला माहितीये तू मला कायम आनंदात ठेवशील. ठेवशील ना?
नंदिनीची ही अवस्था पाहून माझ्या लक्षात आलंय की ती खरोखरच मनोरुग्ण आहे. तिची मानसिक स्थिती खरंच खूप नाजूक आहे. आणि आता मला हेही समजलंय की ती किंवा राया कोणीच नाटक करत नाहीये. त्यामुळे नंदिनीचे आणि रायाचे मागचे सगळे गुन्हे माफ करावेसे वाटतात. मला माहिती असं केलं तर मी घरातल्या सगळ्यांची फक्त नाराजीच ओढावून घेणार आहे. आणि ते त्यांच्या जागी योग्य असतीलही, पण तरीही मला हे करायलाच हवं. मी लहानपणीच माझ्या आई वडिलांच्या प्रेमाला दुरावले, पण आज एका वडिलांना मी त्यांच्या मुलीचं सुख परत मिळवून देऊ शकत असेल तर त्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल.